नमस्कार. सध्या आपण टिफिन सिरीज बघत आहोत. ह्यामध्ये आज आपण पनीर मखाना व्हेजी कटलेट्स बनवणार आहोत. कॅल्शियम व प्रोटीननी युक्त पनीर कटलेट अगदी झटकीपट तयार होतात व हे टिफिन मध्ये मुलांना नक्की आवडतील. चला तर आता आपण कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. इथे मी पनीर 150 ग्रॅम घेतलेला आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. अर्धी गाजर खिसून घेतलेली आहे. लाल, हिरवी व पिवळ्या कलरची शिमला मिरची 2 टेबलस्पून घेतलेली आहे. उकडलेला बीट खिसून 1 टेबलस्पून घेतलेला आहे व एक मोठ्या साईजचा बटाटा शिजवून स्मॅश करून घेतलेला आहे. 1 वाटी भरून मखाणे घेतलेले आहे. हे मखाणे आता आपण मिक्सरला पूड करून घेणार आहोत. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण सर्व भाज्या ऍड करून घेणार आहोत. त्यामध्येच आता आपण पनीर खिसून घेणार आहोत. पनीर खिसून घेतल्यामुळे व्यवस्थित स्मॅश होते. त्यामध्ये आता मी 1 टीस्पून चिली फ्लेक्स ऍड करून घेत आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर हिरवी मिरची घेतली तरी चालेल. ह्यामध्येच आता आपण 1 टीस्पून मिक्स हर्ब्स ऍड करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. त्याबरोबर ह्यामध्ये 1/4 टेबलस्पून चाट मसाला ऍड करून घेतलेला आहे. इथे मी मिक्सरला बारीक पूड करून मखाणे घेतलेले आहे. हे मखाणेही ह्या सारणमध्ये आता आपण ऍड करून घेणार आहोत. त्याचबरोबर 1 टेबलस्पून बेसन ऍड केलेले आहे. मखाणे व बेसन पीठ ऍड केल्यामुळे भाज्यांना छान बाइंडिंग मिळते व भाज्यामध्ये जे एक्स्ट्राचे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे सोक केले जाते. हे सर्व साहित्य आता आपण एक छान डो तयार होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता छान असा डो तयार झालेला आहे. इथे मी एक कुकी कटर घेतलेला आहे. ह्या कुकी कटरच्या सहाय्याने इथे मी टिक्की बनवत आहे. तुमच्याकडे जर कुकी कटर नसेल तर हातानेच राऊंड शेपमध्ये तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता. ह्या टिक्कीज तुम्ही आदल्या रात्री करून फ्रीजमध्ये ठेवल्या व दुसऱ्या दिवशी शालो फ्राय करून टिफिनला देऊ शकता. इथे आपल्या सर्व टिक्कीज तयार करून झालेल्या आहे. आता आपण ह्या टिक्की शालो फ्राय करून घेऊया. इथे पॅनमध्ये मी 1 मोठा टेबलस्पून तेल गरम करून घेतलेला आहे. ह्यावरती आता आपण सर्व टिक्की ठेवून देणार आहोत व ह्या टिक्की आपण दोन्ही साईडनी मीडियम टू लो गॅसवरती छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत. टिक्कीची एक बाजू भाजल्यानंतर ह्या टिक्की आपण पलटून घेऊन दुसऱ्याही बाजूने छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. ह्या टिक्की आता आपण थंड करून टिफिनमध्ये भरून घेणार आहोत. ह्या टिक्की सोबत सॉस नसेल तरी चालेल. इतक्या ह्या टेस्टी व अगदी चवदार अशा ह्या टिक्की तयार होतात. ह्यामध्ये मी थोडेसे केळीचे वेफर्स व 1 ॲपल ऍड केलेला आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कोणतेही फ्रुट्स किंवा ह्यामध्ये तुम्ही एनर्जी बार दिला तरी चालेल. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.